नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे एव्हरीडे रोहित. माझी तब्येत जरा 2 ते 3 दिवसापासून खूपच खराब आहे आणि सर्दी झाली, खोकला पण आता चालू झाला आहे, डोकं दुखतं आहे. सो त्यामुळे थोडे ब्लॉग्स पण कमी काढतो, म्हणजे शूट कमी करतो आहे, कमी कमी मिनटाचे शूट करतो आहे. तर आज आहे आपला ब्लॉगचा 23वा दिवस आणि आपला हा 75 डेज चॅलेंजचा आपला आहे 8वा दिवस. तर आज आपल्याला जायचं आहे वी फास्ट पोर्टरलाच, कारण की काल झोमॅटो केला, संडे होता म्हणून. सो आज आपलं वही पुराणी जिंदगी पोर्टर वी फास्टवाली, तर ते करायचं आहे आता आपल्याला. तर आता निघूया, बघूया. एक पार्सल घेतलं आहे मी. सो सगळे पार्सल पिक केल्याच्यानंतर तुम्हाला एकत्रच दाखवेल व्हिडिओमध्ये आणि निघूया आता, चला. तर मित्रांनो, मी आता आहे कुर्ल्याला आणि आपण घेतले आहेत 4 पिकअप आणि आपला ड्रॉप आहेत 5. आणि हा हे बघा, तर आपल्याकडे आहे 4 पिकअप आणि 5 ड्रॉप, जे की एका पिकअपची जी अंकल डिलेवरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 ड्रॉप आहेत. रोहनला आज काय पार्सल भेटलं आहे बघा. काय आहे? केसं दिलेली आहेत. कुठली आहेत केसं? कुठल्या कस्टमरने दिले? हे असे कस्टमर लोक केस वगैरे कापून देतात, त्यामुळे सांगत पण नाही नकली आहेत का असली आहेत ते आपल्याला माहीत नाही, काय नाही. आपल्याला फक्त द्यायचं आहे पार्सल, है की नाही रोहन? आपने वो खाली इधर से उधर पहुंचने का है. मिठाई भी लाया, हे मिठाई पण आहे बघा. मिठाई खोल, सरक सरक सरक, मिठाई खोल. तर आता निघतोय आता आपण फटाफट आणि जाऊया, ड्रॉप करूया. ड्रॉप केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेलच मी की काय टोटल झाली आपली आजची. सो बघूया, चला निघूया. तर असे 3 रायडर असे लाईनीशी उभे आहेत. आता गेट सेट रेडी गो. डायरेक्ट तिघा पण आम्ही गायब होणार आहेत. तू अरे हा, हेल्मेट सेफ्टी. चल 1 2 3 पळाले. आपण जायचंय आरामामध्ये, हळूहळू. बघा कसे 4 व्हीलरवाले आले. आपण आरामात जायचं, आपल्याला काही घाई नाही. आपल्याकडे आहेत 5 पार्सल आपले झालेले आहेत, 600च्या आसपास काहीतरी झालेत. चला आता फटाफट जाऊया. तर आपण दिला आहे आता पहिलं ड्रॉप आपलं, जे की होतं लोअर परेलला, आयडियल इंडस्ट्रीजमध्ये. सो इथे ॲड केलेले आहेत पैसे आणि आता जायचं आपल्याला सेकंड पार्सल, जे की इथंच द्यायचं आहे. कुठे जायचं आहे? मॅरेथॉन आयकॉनमध्ये जायचं आहे आपल्याला आता सेकंड पार्सल ड्रॉप करायला. सो आता जाऊया मॅरेथॉन आयकॉनला. तर आता आपण दिलं आहे दुसरं पार्सल, जे की होतं मॅरेथॉन आयकॉनमध्ये आणि पैसे इथे ॲड केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, चांगले पैसे भेटले आपल्याला आज. सो जाऊया आता आपण थर्ड पार्सल द्यायला, जे की ग्रँड रोडला द्यायचं आणि देन त्याच्यानंतर गिरगावचं एक पार्सल आहे. सो असे 2 पार्सल आहेत, ग्रँड रोड आणि गिरगावचे. सो चला जाऊया द्यायला. आता आपण आहे गिरगावमध्ये आणि आपले आता सर्व पार्सल सर्व ड्रॉप जे होते ते सगळे देऊन झालेले आहेत आणि टोटल इथे टाकलेली आहे मी किती झालेत ते. आणि इथून आपल्याला जायचं आता मलबार हिलला, जे की 4 किलोमीटर लांब आहे आणि तिकडून चेंबूरची ऑर्डर लागलेली आपल्याला, कारण की ऑर्डर्सच नव्हते. सो मी घेऊन टाकली, कारण की आता सांगता येत नाही की ऑर्डर्स मिळतील की नाही. सो त्यामुळे मग ती ऑर्डर घेतली आणि इकडून आपल्याला जायचं 4 किलोमीटर लांब मलबार हिलला. सो जाता जाता जर ऑर्डर मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे. सो बघूया आता रिटर्नच्या ऑर्डर्स किती लागतात ते आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण रिटर्नचे 3 पार्सल घेतलेले आहेत. 3 पण पार्सल आता पिकअप झालेले आहेत. तर बघा पार्सल. तर मित्रांनो, हे बघा आपल्याकडे आहे, हे अंकल डिलेवरीचं पार्सल आहे, दोन्ही पण बॉक्स. आणि हे एक आहे अँटॉफिलचं, जे की काय कपडा आहे, क्लोथ आहे, वी फास्टचं पार्सल आहे. आणि अजून एक आहे ते डिक्कीमध्ये आहे, तर ते पण एक वी फास्टचं पार्सल आहे. तर जाऊया आता, निघायचं खूपच वेळ झाला आहे. आपल्याकडे एक कधीपासूनची ऑर्डर होती, 3:30 पासूनची ऑर्डर आहे, आता 4:30 झालेत. सो आता फटाफट निघूया, ते खूपच लेट झालं आहे. चला अँटॉफिलला जायचं पहिलं. तर मित्रांनो, आता फेरफटका मारून आपण आलेलो आहे घरी, कारण की ड्रॉप लोकेशन तर दाखवता नाही आलं तुम्हाला, कारण की मी फटाफट ऑर्डर्स कंप्लीट करायच्या चक्करमध्ये होतो आणि घरी यायचं होतं लवकर, कारण की संध्याकाळी जायचं आहे असा ह्या विचारात होतो मी. तर आता बघूया किती झाली टोटल. तर टोटल इथे आहे, मी जे 3 पण पार्सल जे सोडलेत मी, आणि त्याची पूर्ण टोटल इथे दिसते तुम्हाला. सो आत्ता झालेले आहेत आपले 1166 रुपये. सो चांगले आहेत. पोर्टरची ऑर्डर नाही मिळाली तरी पण आपले एवढे झालेत. सो चांगले झालेले आहेत. 1166, 6 तासामध्ये 12:30 वाजता गेलेलो आपण. 12:30 वाजता गेलेलो आणि 6 वाजता घरी आलो आहे.
सो खूप छान पद्धतीने झालेले आहे आपले ऑर्डर्स पण आपले किती झाले, पहिले 4 आणि आत्ता पण येताना 1 2 3 3च ऑर्डर होतं, म्हणजे 7च ऑर्डर होता. तर 7 ऑर्डरचे 1166 झाले. आता बघू संध्याकाळी जर जायला भेटलं तर जाऊया, नाही तर मग काहीतरी रील्स वगैरे काढू, कारण की आणि एडिटिंग पण करायची, कारण की 2 दिवसाचे ब्लॉग पेंडिंग आहेत. 7 तारखेचा पण ब्लॉग पेंडिंग आहे आणि आजचा तर 8 तारखेचा पण ब्लॉग पेंडिंगच राहील जर आता थांबलो नाही तर. तर एक दिवस मागे पुढे झालं आहे माझं, कारण की 6 डिसेंबरला मी गेलो आणि त्यामुळे आणि दुसऱ्या कारण म्हणजे की मी आजारी आहे. तर मला रात्रभर जागणं शक्य नाही होते, मला खूप झोप येते आणि नाक बंद झालं आहे माझं, श्वास घ्यायला होत नाही व्यवस्थित, सर्दी झाली आहे खूप, डोकं वगैरे दुखतं आहे. सो तरी पण थांबणार नाही. थांबू नको, व्लॉग बनव, थांबू नको, पैसे कमव, थांबू नको, थांबायचं नाही.